हालेलुया, प्रेज द लॉर्ड. किती लोक आनंदित आहे आज? थँक्यू जीसस. प्रभूच्या नावाला गौरव असो. आजचं वचन सुरू करायच्या आधी मला तुम्हाला काही सांगायचंय, काही प्रश्न विचारायचे असेल. जसं मी नेहमी विचारत असतो की किती लोक टीव्ही बघतात? टीव्ही पाहतात? ओके. किती लोक न्यूज पाहतात? न्यूज पाहता कधी? ओके. मी काय विचारला हा प्रश्न माहितीये, कारण आजकाल न्यूज वरती एक गोष्ट चालू आहे बरं, ती म्हणजे इस्रायल आणि हमासचं एक युद्ध चालू आहे. तुम्ही इंटरनेटवर बघत असताल किंवा तुम्ही न्यूज वरती बघत असताल की इस्रायल वरती हल्ला होतोय आणि इस्रायल सुद्धा रिटॅलिएट करतोय. इस्रायल सुद्धा त्याला प्रत्युत्तर देत आहे. ओके. प्रत्येक देश डिवाइड झालेले आहेत. काही हमासच्या बाजूने येतात, काही इराणच्या बाजूने येतात, US सारखे देश इस्रायलच्या बाजूने येतात. ओके. आता हा इंटरनॅशनल मुद्दा मी इथं का आणला है ना? ब्रदर्स सिस्टर्स, मला तुम्हाला सांगू द्या, हे सगळं जे घडतंय हे आपल्या बायबलमध्ये ऑलरेडी लिहिलेलं आहे. आज आपण ज्या वेळामध्ये, ज्या काळामध्ये जगत आहोत, हे शेवटचा काळ आहे. शेवटचा काळ म्हणजे काय? की प्रभू येशूचं आगमन, दुसरं आगमन हे लवकरच होणार आहे. किती लोक विश्वास ठेवतात की प्रभू येशू परत येणार आहे? हालेलुया, थँक्यू जीसस. प्रभू येशू आपल्यासाठी पहिल्यांदा आला होता 2000 वर्षापूर्वी. त्यानं सगळं पाप आपल्या स्वतःवर घेतलं. त्याचं मोल, जे मरण, पापाचं वेतन जे मरण आहे, ते त्यांनी स्वतः शोषलं. एकाच व्यक्तीचं नाही, आपल्या सर्वांच्या पापाचं वेतन त्यानं शोषलं. तो वरती गेला. ओके. तो स्वर्गात गेला आणि जाताना काय म्हटलं माहितीये? की मी तिथं जातो आणि आपल्यासाठी जागा तयार करतो. ओके. आणि तो परत येणार आहे आपल्याला घ्यायला. हालेलुया. जो विश्वास ठेवतो, ओके, तो आशीर्वादित आहे. ओके. आजचं जे वचन आहे ब्रदर्स सिस्टर्स, आजचा हा जो काळ आहे, ही जी परिस्थिती आहे जगामध्ये, ओके, हे एक साईन आहे, एक सिग्नल आहे, एक चेतावणी आहे. जेव्हा हे लिहिलं होतं, ओके, 2000 वर्षापूर्वी, काही वर्षानंतर जे जॉन, योहान, हे जे सगळे लोक जेव्हा लिहित होते, तेव्हा देवाच्या आत्म्यानं हे प्रगटीकरण केलेलं आहे. आणि तेव्हा या गोष्टी ऑलरेडी तेव्हा सांगितल्या होत्या की 2000 वर्षानंतर किंवा अनेक काही वर्षानंतर काय परिस्थिती येणार आहे. ओके. आणि त्या परिस्थितीमध्ये आपण काय केलं पाहिजे? ओके. जे विश्वासू लोक आहेत, जे प्रभूवर विश्वास ठेवतात, ओके, त्यांनी कसं वागलं पाहिजे, त्यांनी त्या परिस्थितीमध्ये काय केलं पाहिजे. हालेलुया. ओके. प्रभू येशू खूप लवकर येणार आहे. ओके. आणि त्यांनी खूप सुंदरसं वचन, एक प्रॉमिस दिलेलं आहे. आपण बघूयात त्या पुढच्या वचनामध्ये. जेव्हा रीड करायला चालू करू, वचन चालू करू, तेव्हा तुम्हाला समजेल. ओके. जाताना प्रभू येशू एक वचन देऊन गेला, ते म्हणजे मी सदा सर्व काळ तुमच्या सोबत आहे. ओके. आणि अजून एक खूप सुंदर वचन आहे. तो काय म्हटलं माहितीये? की मी येईल आणि मी तुम्हा सर्वांना जवळ घेईल. हालेलुया. ओके. आपण वचन वाचूयात, मग वचनानंतर मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. योहान याचा 14वा अध्याय, याचं 1 ते 3 वचन वाचतो आपण. तुमचे अंतःकरण अस्वस्थ होऊ नये. ओके. देवावर विश्वास ठेवा आणि माझ्यावरही विश्वास ठेवा. ओके. माझ्या पित्याच्या घरात राहण्याच्या जागा पुष्कळ आहे. ओके. नसत्या तर मी तुम्हाला तसे सांगितले असते. ओके. मी तुमच्यासाठी जागा तयार करायला जातो. ओके. आणि मी जाऊन तुमच्यासाठी जागा तयार केली म्हणजे पुन्हा येऊन तुम्हाला आपल्या जवळ घेईन, यासाठी की जेथे मी आहे तेथे तुम्ही असावे. आमेन. प्रभू आपल्यासाठी जागा तयार केलेला आहे. ओके. हा एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला प्रॉमिस नाही करत आहे. हा मी एका दुसऱ्या व्यक्तीला प्रॉमिस नाही करत आहे. जो मातीचा आहे तो प्रॉमिस नाही करत आहे. तो देव स्वतः तुम्हाला प्रॉमिस करत आहे. काय वचन देतोय? की मी तुमच्यासाठी जागा तयार करत आहे. जर ती जागा नसती तर मी तुम्हाला सांगून दिलं असतं म्हणून. बायबल सांगतं की ती जागा नसती. पित्याच्या घरामध्ये जागा खूप आहे. नाव स्पेस. जर तुमच्यामध्ये कोणाला जर माहित असेल ना, स्पेस, पृथ्वी, बाकीचे 8 जे ग्रह आहेत, आता ही जागा कितीतरी बिलियन्स आणि कितीतरी लाखो किलोमीटरने लांब आहे. ओके. चंद्र आपल्याला तर किती लाखो किलोमीटर दूर आहे. सूर्य कितीतरी दूर आहे. ही जी जागा आहे ना, जागा या ब्रह्मांडमध्ये खूप आहे. ओके. तसंच स्वर्ग आहे. स्वर्ग खूप मोठा आहे. स्वर्ग खूप चांगला आहे. बायबल सांगतं स्वर्ग ही देवाच्या सिंहासनाची जागा आहे. हालेलुया. पृथ्वी ही देवाची पाय ठेवण्याची जागा आहे. पादासन आहे, पाय ठेवण्याची जागा आहे. हालेलुया. ओके. आपली जागा देव कुठं तयार करत आहे? स्वर्गामध्ये. प्रेज द लॉर्ड. किती मोठा आनंद आहे, किती मोठा एक्साइटिंग हा वचन आहे. जेव्हा मी हे वचन वाचतो ना, खूप आनंद होतो.
ओके आपल्यामध्ये सगळ्यांनाच त्रास असतो. ओके सगळ्यांना त्रास असतो, सगळ्यांना प्रॉब्लेम्स असतात, सगळ्यांच्या लाईफमध्ये चढ उतार हा हमेशा येत राहतो. पण जेव्हा जेव्हा मी हे वचन वाचतो, जेव्हा हे माझं वचन माझ्या डोळ्यासमोर येतं ना, मला काय समजतं माहितीये की माझं ह्या जगातलं जे राहणं आहे हे मोजकं आहे. ओके पण जी माझी ओरिजिनल जागा आहे, हालेलुया, ती कुठे आहे? स्वर्गात आहे. तुमचे क्लेश, तुमचे त्रास हे निश्चित आहेत. ओके पण जेव्हा आपण हे वचन वाचतो ना, एक वेगळाच आनंद येतो आपल्या हृदयामध्ये. हालेलुया, येस. आता ह्याच्यामध्ये काय लिहिलं माहितीये का? एकदा तिसरं वचन वाचा, एकदा तिसरं. आणि मी जाऊन ओके. तुमच्यासाठी जागा तयार केली म्हणजे हा. पुन्हा येऊन तुम्हाला आपल्या जवळ घेईन हा यासाठी की जेथे मी आहे तेथे तुम्ही असावे. तुम्ही असावे. तुमच्यासाठी जागा तयार कर. तुमच्यासाठी ना, तुमच्यासाठी हा शब्द. तुमच्यासाठी म्हणजे कोणासाठी? हालेलुया. ओके जो विश्वास ठेवतो प्रभू येशूवरती, ओके जो वचन पाळतो, त्याच्यासाठी ती जागा आहे. ओके अशा तर कोणी आहे का जो विश्वास ठेवत नाही? ओके जे मला आता युट्यूबवर पाहतात ते ब्रदर सिस्टर, जर तुम्हाला माहिती नाही येशू कोण आहे, तर येशू जिवंत देव आहे. हालेलुया, येस. प्रभू येशू परत येणार आहे आणि तो निश्चित येणार आहे. ओके त्याचं आगमन ढगांवरती होणार आहे, पूर्ण मॅजेस्टीमध्ये, पूर्ण सामर्थ्यानं. त्याचं जे ग्लोरी आहे, त्याचं जे सामर्थ्य आहे, त्या सामर्थ्यानं तो येणार आहे. तो जेव्हा येईल तेव्हा आकाश खाली वाकेल. ओके त्याच्यावरती त्याचं विराजमान होणार आहे. जो विश्वास ठेवतो तो आशीर्वादित आहे. हालेलुया. ओके आता हे विश्वासाचं वचन तुम्ही याच्या आधी सांगितलं होतं, पण आपण काही एक्झाम्पल घेणार आहोत की शेवटच्या काळामध्ये काय काय होणार आहे आणि काय काय आपण केलं पाहिजे. जे विश्वासू आहेत, ज्यांचा विश्वास आहे की प्रभू येशू येणार आहे, त्यानं काय केलं पाहिजे. ओके मी तुम्हाला भीती घालत नाहीये की शेवटच्या काळात त्रास होणार आहे, शेवटच्या काळात छळ होणार आहे. हे नमूद आहे, रिटर्न आहे. पण त्या सगळ्या गोष्टीमध्ये देवाने आपल्याला एक मार्ग दिलेला आहे. जो त्याच्यावर विश्वास ठेवतो, जो स्वतःला ओके देवाचं लेकरू म्हणून ग्रहण करतो, कारण देवाने आपल्याला पुत्र होण्याचा, आपलं लेकरू होण्याचा अधिकार दिलाय. ओके देवाने तर दिलाय, पण जर त्यांनी एक्सेप्ट केलं, ज्या व्यक्तीने तो ग्रहण केलेला आहे, त्यासाठी एक ऑप्शन पण दिलेलं आहे. एक मस्त त्यांनी एक एक्झाम्पल दिले की जर तुमच्याकडे त्रास आले शेवटच्या काळामध्ये, तर तुम्ही काय केलं पाहिजे. हालेलुया. आपण पुढचं वचन बघूयात. लूक याचा 12वा अध्याय 40वा वचन. ओके आता मी तर म्हटलो की देवाचं आगमन होणार आहे. ओके देवाचं आगमन हे कसं होणार आहे, ती परिस्थिती काय असणार आहे, त्या टाइमात आपण काय केलं पाहिजे, हे आपलं वचन सांगतं. ओके लिहिलेलं आहे या बायबलमध्ये, देवानी वचन लिहिलेलं आहे. लूक याचा 12वा अध्याय 40वा वचन. तुम्ही सिद्ध असा कारण तुम्हाला वाटणार नाही त्या घटकेस मनुष्याचा पुत्र येईल. ओके तुम्ही सिद्ध असा आणि तुम्हाला वाटणार नाही अशा टाइमाला, अशा घटकेस तो येईल. हालेलुया. आज तुम्ही स्वतः विचार करा ब्रदर्स सिस्टर्स, आज जगाची परिस्थिती कशी आहे. ओके जगामध्ये जर मी विचार केला, जर तुम्ही न्यूज, मी ह्यासाठी तुम्हाला म्हटलं की तुम्ही न्यूज बघता का. ओके तुम्ही न्यूजपेपर वाचता का. कारण तुम्ही जर न्यूजपेपर वाचले किंवा जर तुम्ही बाकीच्या सगळ्या गोष्टी जर बघितल्या, आजूबाजूला बघितलं, तर तुम्हाला हमेशा न्यूज आहे ना, नेगेटिव्ह न्यूज जास्त पाहायला भेटते. नेगेटिव्ह की ह्याने ह्याला मारलं, हे भांडण झालं, किंवा मर्डर झाला, किंवा पॉलिटिकल गोष्टी ज्या जास्त चुकीच्या आहेत. ओके चुकीच्या गोष्टी जास्त हायलाइट केल्या जातात. मी हे म्हणत नाही की न्यूजपेपरवाले चुकीचं दाखवतात, असं नाहीये. पण ही परिस्थिती आहे की आज आपण पाहिलं पाहिजे की आजच परिस्थिती कशी. आता मी 100% सांगू शकतो की तुमच्यातले प्रत्येक जण म्हणतात की मला तर माहिती देव येणार आहे, मी माझ्या लहानपणापासून ऐकतोय. हालेलुया. ब्रदर्स सिस्टर्स, ह्याच मनस्थितीचं नमूद, ह्याच मनस्थितीची एक परिभाषा म्हणून बायबल ऑलरेडी सांगितलंय. काय सांगितलंय? जेव्हा तुम्हाला वाटेल, ओके जेव्हा तुम्हाला वाटेल की आता देव काही येणार नाही बाबा, भरपूर वेळ आहे अजून. हालेलुया. जो व्यक्ती आज माझा हा शब्द पहिल्यांदा ऐकतोय ना, तो उत्सुकतेने ऐकेल की हा देव येणार आहे. पण ज्या व्यक्तीने हा शब्द, हा वाक्य आधीच्या मेसेजमध्ये जर ऐकला असेल, ओके तो निश्चित हा व्यक्ती म्हणेल की हे तर मी लहानपणापासून ऐकतोय, हे तर मी मागच्या 4 महिन्यात पण ऐकलं होतं, हे मी मागचं संडे स्कूलमध्ये ऐकलं होतं की प्रभू येणार आहे. ओके बायबल तुम्हाला एक्झाम्पल देत आहे की जेव्हा माणसाचं हृदय अस्वस्थ हा शब्द वापरले. फर्स्ट पहिलं वचन वाचा एकदा. फर्स्ट
तुमचे अंतःकरण हा. अस्वस्थ होऊ नये. अस्वस्थ होऊ नये. देवावर विश्वास ठेवा आणि माझ्यावरही विश्वास ठेवा. येस, तुमचं अंतःकरण अस्वस्थ होऊ नये. जेव्हा माझं हे वाक्य तुम्ही ऐकलं असताना एक कम्फर्ट झोन ऑटोमॅटिकली मनामध्ये तो विचार आला असेल. ओके ब्रदर सिस्टर्स, बायबल सांगतं की तुमचं अंतःकरण, तुमचे विचार अस्वस्थ होऊ नये. ओके, माझ्यावर विश्वास ठेवा. माझ्यावर म्हणजे माझ्यावर नाही, प्रभू येशूवर विश्वास ठेवा. प्रभू येशूच्या वचनावर विश्वास ठेवा. त्याचं आगमन हे खूप लवकर होणार आहे आणि खूप मॅजेस्टिक. मॅजेस्टिक हा इंग्लिश शब्द आहे. मॅजेस्टिक म्हणजे खूप पराक्रमाने, एक जो राजा जो खूप वैभवशाली आहे, ओके, तसं त्याचं आगमन होणार आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आपण आता शेवटच्या काळामध्ये देवाचं आगमन होणार आहे. शेवटच्या काळात बायबल आपले हेही सांगतं की बरेचसे त्रास होणार आहे, बरेचसे प्रॉब्लेम्स येणार आहेत, बरेचसे साईन्स आपल्याला जगामध्ये बघायला भेटतात. ओके, प्रीती थंडावली जाती. ओके, प्रॉब्लेम्स होतात, लोक मर्डर्स बद्दल बोलतात ना, न्यूज मध्ये बरेचसे तुम्ही ऐकतात. सगळे चुकीच्या गोष्टी, लूट, ड्रग्ज, व्यसन, बेविचार, ह्या सगळ्या गोष्टी जे बायबल आपल्याला करायला नाही म्हणतंय. ओके, त्याच न्यूज, त्याच घटना तुम्हाला सारख्या सारख्या ऐकायला भेटतात. आणि एक मानवी एक सायकोलॉजी आहे. ओके, जेव्हा एक व्यक्ती एखादी गोष्ट जेव्हा तुम्ही सारखं ऐकता ना, यारे घेणे याला मारलं, परत तुम्ही 10 दिवसांनी वाचणार की त्या गल्लीमध्ये एक भांडण झालं आणि एक मर्डर झाला. हे कसं झालं माहितीये का, हे एक हॅबिच्युअल झालेलं आहे. सारखं ऐकून आहे ना, आपला जो मेंदू आहे, आपला जो विचार आहे, आपलं जो हृदय आहे ना, हे कठोर होऊन जातं. तुम्ही बघा, आता जर तुम्ही जर एखादी न्यूज तुम्ही बघताल की हे एखादी चुकीची घटना घडली, एखादं रेपची जर तुम्ही न्यूज वाचलं, तुम्ही काय म्हणता, अरे हे तर झालंय बाबा, थोडंसं वाईट वाटतं 2 मिनिटं, पण नंतर माणूस याला युज टू होऊन जातं. तुम्हाला असं सिम्पथी, एम्पॅथी हा जो प्रकार असतो, ओके, म्हणजे माणूस ओके म्हणत होता, ठीक आहे बाबा, झालं ओके, मला कळालं, बस. मग तो व्यक्ती काय करणार, हा बाबा, हा कुठला एरिया आहे, तो एरिया आहे का, जर आपल्या लेकरांना सांगणार की त्या एरियात जाऊ नाही, रात्री 10 नंतर फिरायचं नाही, रात्री 9 नंतर फिरायचं नाही, आणि काही दिवसानंतर माणूस ती गोष्ट विसरून जातो. हालेलुया. ब्रदर सिस्टर्स, हीच मेंटॅलिटी आहे, हीच जी विचारधारा आहे, जे माणसाचं हृदय कठोर करतं. ओके, कारण मी तुम्हाला परत सांगतो, बायबल मध्ये हे एकदम क्लिअर लिहिलेलं आहे की प्रभू येशूचं आगमन अशा टायमाला होईल जेव्हा तुम्हाला वाटतं ते होणार नाही. अशातला तुम्ही आज या चर्च मध्ये पाय ठेवण्याच्या आधीपर्यंत किंवा माझं हे वचन चालू व्हायच्यापर्यंत किती लोक विचार करत होते की मे बी देवाचं आगमन आज होईल. आला कधी कोणाचा विचार? नो, है ना. हे कधी कसं असतं माहितीये, हे आपलं हृदय आहे. ओके, हे आपलं हृदय आहे. कारण हे बायबल असं सांगतं की जेव्हा तुम्ही विचारच करणार नाही, तुमचा विचार पुढे असेल की माझा संसार, माझा असं झालं, माझा हा प्रॉब्लेम आहे, सगळ्यांना प्रॉब्लेम येतातच. ओके, जो देवाचं वचन जो देवाच्या वचनात चालतो त्याला त्या प्रॉब्लेम मधून सुटकारा भेटतीच. पण ब्रदर सिस्टर्स, आजचा जो काळ आहे, आजच्या काळामध्ये आपल्याला देवाची वाट पाहायची आहे, आपल्याला तयारी करायची आहे. हालेलुया ब्रदर. आणि जेव्हा प्रभू येईल तुमच्यासाठी, ओके, तुमच्यासाठी जी जागा तयार केलेली आहे, ती जागा आपल्याला भेटली पाहिजे. बायबल देवानं वचन सांगितलंय की मी तुमच्यासाठी जागा तयार करतोय, मी तुम्हाला घ्यायला येणार आहे. ओके, विराजमान होणं, वैभवामध्ये घ्यायला येणार आहे. किती लोकांना जागा भेटणार आहे? हालेलुया. किती मोठा प्रश्न आहे ना. मी असं म्हणत नाही की सगळे चुकीचे आहेत, असं काही नाहीये. ओके, पण कारण बायबल काय सांगतं, आपण कसं ह्या काळामध्ये हे काळ ओळखून आपण कसं तयारी केली पाहिजे हे आपल्याला गरजेचं आहे. हालेलुया. आपण पुढचं वचन वाचूयात, ते काय करायचं. ओके, मत्तय ह्याचा 24वा अध्याय 44वा वचन, 44. मत्तय 44. म्हणून तुम्ही सिद्ध असा कारण तुम्हाला कल्पना नाही अशा घटकेस मनुष्याचा पुत्र येईल. आमेन. सी, बायबल एकदम क्लिअर सांगतो, तुम्ही सिद्ध असा कारण तुम्हाला कल्पनाच नाहीये, तुमच्या मनात तो विचार येणारच नाही की आज कस काय देवाला. एकदम फ्रॅक्शन ऑफ सेकंड तुमची पलक है ना एकदम खाली येऊन वरती जाईल, एवढ्या क्षणात येईल रॅप्चर होऊन देव येऊन जाईल. हालेलुया. ओके, बायबल काय सांगतो, सिद्ध असा म्हणजे काय. बायबलने तर सांगितलं की येणार आहे, पण बायबल ह्याच्या आधी एक शब्द वापरतो, सिद्ध असा म्हणजे आपण तयारी केली पाहिजे. हालेलुया. एक्झाम्स मध्ये बघा, स्टुडंट जेव्हा पेपर येतो,
खूप कमी लोक असतात, खूप कमी स्टुडंट्स असतात जे सिलेबस स्टार्ट व्हायच्या आधी म्हणजे जून महिन्यापासून तयारी करतात. ओके, आणि खूप जास्त नंबर असतो जो मार्च मध्ये जर पेपर असेल, ओके, तो फेब्रुवारी मध्ये किंवा जानेवारी मध्ये शेवटलाच आल्यावर तयारी करतात. इजंट इट? ओके, आता हे कधी करतात माहितीये? कारण त्यांना माहित आहे की ते मार्च मध्ये पेपर आहेत. ओके, मार्च मध्ये पेपर आहे, मला तयारी केली पाहिजे, मला अभ्यास केला पाहिजे, मला त्या सगळ्या गोष्टी माहिती पाहिजे, तर मी जाऊन मार्च मधला पेपर दिला मी पास होईल. हालेलुया. ओके, हीच सिच्युएशन, आपण स्वतः एक स्टुडंट आहोत, आपण सुद्धा त्या सिच्युएशन मध्ये आहोत, त्या परिस्थितीमध्ये आहोत, आणि आपल्याला माहितच नाही पेपर कधी येईल. किती स्केरी आहे नाही का? तर आपलं काय केलं पाहिजे? ओके, आपल्याला ती जानेवारी किंवा ते फेब्रुवारीची वाट बघितली पाहिजे का? आपल्याला आत्ताच तयारी केली पाहिजे. बायबल सांगतं सिद्ध असा. कधी सिद्ध असा नाही, आत्तापासून सिद्ध असलं पाहिजे. सिद्ध असलं म्हणजे काय? आपण तयारी केली पाहिजे की प्रभू येशू जेव्हा येईल तेव्हा आपण जागरूक, हा शब्द वापरलाय, जागरूक असलं पाहिजे. जागरूक असलं पाहिजे म्हणजे काय तुम्हाला मी एक्सप्लेन करतो. आपल्याला काय काय करायचंय, ओके, आपल्याला कसं देवासाठी तयार व्हायचंय. ओके, आपण हे पुढे शिकणार आहोत. पण ब्रदर सिस्टर्स, ह्या वचनामध्ये आपल्याला शिकायला भेटतं की आपल्याला माहिती नाही तो पेपर कधी आहे. आपल्याला तयारी आत्तापासून झाली पाहिजे. ओके, जर तो हॉल तिकीट किंवा तो पेपरची डेट जर तुम्हाला आज सांगितली की तुम्हाला उद्या पेपर आहे, एक दिवसात तुमची तयारी होणार आहे का? नो ब्रदर सिस्टर्स, तो आजच तो टाइम आहे. आजच ती वेळ आहे की प्रभूला तुम्ही वचन द्या, प्रभूला तुम्ही सांगा की प्रभू मला माझ्या मनाची तयारी करायची आहे, मला माझ्या आत्म्याची तयारी करायची. कशासाठी? की जेव्हा तू येशील, जेव्हा तू वैभवाने येशील, तेव्हा मी तुझ्यासोबत असलो पाहिजे. ओके, हा जो तुमच्यासाठी हा जो शब्द आहे ना, मला खूप खूप असा जोर देऊन बोलायला वाटतो, तुमच्यासाठी. ओके, कारण हे तुमच्यासाठी ठेवलेलं आहे देवाने. हा परमेश्वर जो स्वर्गात विराजमान आहे, तो देव तुम्हाला म्हणत आहे की मी तुम्हाला घ्यायला येईल. ओके, आता मी का सांगतो, का माहितीये का? कारण बायबल अजून एक एक्झाम्पल दिलंय, उदाहरण दिलंय, आपण ते पुढे पाहणार आहोत. ते उदाहरण आहे बघा, मत्तई याच्या 25व्या अध्यायात 1 ते 13 वचन वाचू आपण. तेव्हा स्वर्गाचे राज्य 10 कुमारींसारखे असेल. ओके, त्या आपले दिवे घेऊन वराला सामोरे जाण्यास निघाल्या. त्यात 5 मूर्ख होत्या व 5 शहाण्या होत्या. ओके, कारण मूर्ख कुमारींनी आपले दिवे घेतले पण आपल्या बरोबर तेल घेतले नाही. ओके, शहाण्यांनी आपले दिवे घेतले व भांड्यात तेलही घेतले. मग वराला विलंब लागला व त्या सर्वांना डुलक्या आल्या व झोप लागली. ओके, तेव्हा मध्यरात्री अशी हाक आली की पहा, वर आला आहे, त्याला सामोऱ्या चला. ओके, मग त्या सर्व कुमारी उठून आपापले दिवे नीट करू लागल्या. ओके, तेव्हा मूर्खांनी शहाण्यांना म्हटले, तुम्ही आम्हाला तुमच्या तेलातून काही द्या, कारण आमचे दिवे जाऊ लागले आहेत. पण शहाण्याने उत्तर दिले की कदाचित आम्हाला व तुम्हालाही पुरणार नाही. तुम्ही विकणाऱ्यांकडे जाऊन स्वतःकरिता विकत घ्यावे हे बरे. त्या विकत घेण्यास गेल्या असता वर आला. तेव्हा ज्यांची तयारी झाली होती त्या त्याच्या बरोबर आत लग्नास गेल्या आणि दार बंद झाले. नंतर त्या दुसऱ्या कुमारी येऊन म्हणाल्या, प्रभूजी आमच्यासाठी दार उघडा. त्याने उत्तर दिले, मी तुम्हाला खचित सांगतो, मी तुम्हाला ओळखत नाही. म्हणून तुम्ही जागृत राहा, कारण कोणत्या दिवशी किंवा कोणत्या घटकेस मनुष्याचा पुत्र येईल हे तुम्हाला ठाऊक नाही. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. ओके, बायबल मत्तयाच्या या पुस्तकामध्ये ना आपल्याला एक एक्झाम्पल देत आहे, एक दाखला दिलेला आहे, एक एक्झाम्पल दिलेलं आहे. ह्या एक्झाम्पल मध्ये एकदम क्लिअर सांगितलंय की किती कुमारी आहेत? 10 कुमारी. 10. ओके, 10 मध्ये 5 डिवाइड केलेले की 5 कुमारी अशा होत्या की जे शहाण्या होत्या, 5 कुमारी त्या मूर्ख होत्या. ओके, आता शहाणा आणि मूर्ख, मी दुपारी हा विचार करत होतो. ओके, की बायबलनी ह्या दाखल्यामध्ये शहाणं कोणाला बोललेलं आहे आणि मूर्ख कुठल्या ग्रुपला बोलले. ओके ब्रदर सिस्टर, मी तुम्हाला सांगतो, स्वर्गाचं राज्य, ओके, पहिला शब्द सगळंच आहे, स्वर्गाचं राज्य हे असं आहे, हे 10 कुमारी सारखं आहे. स्वर्गाचं राज्य म्हणजे कोण? जे आपण सर्वजण जे प्रभूवर विश्वास ठेवतो. ओके, प्रभू ज्यांच्या हृदयामध्ये आहे. ओके, हे आपण सगळं स्वर्गाचं राज्य. कारण बायबल काय सांगतं? स्वर्गाचं राज्य हे ठिकाणीवरती नाहीये, स्वर्गाचं राज्य हे तुमच्या हृदयामध्ये आहे. हालेलुया, येस. आता हे 5 तुम्ही विचार करा. 5 खूप गहन विचार बरं का, खूप 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 डीप त्याचं मिनिंग आहे. 5 डिव्हिजन आहे या 10 मध्ये. ओके, 5 अशा होत्या ज्या मूर्ख होत्या, 5 अशा होत्या शहाण्या होत्या. ओके, पहिल्या 5नी काय केलं? बायबल कोणाला म्हणते ते मूर्ख आहे? ओके,
त्यांनी दिवा घेतला, दिवा. ओके, दिवा घेतला आणि ते तयारीला निघाले. जसं तुम्हाला एक्झाम्पल सांगितलं ना, जसं तुम्ही एक्झामची तयारी करता, तुम्ही पुस्तकं वाचणार, तुम्ही तयारी करणार, तशी ही तयारी. ओके, आणि 5 जे शहाण्या होत्या त्यांनी काय घेतला, दिवा घेतला आणि सोबत तेलही घेतलं. इजंट इट? हालेलुया. ओके, आता ह्याच्यामध्ये आपल्याला काय समजतं, मूर्ख कुठल्या व्यक्तीला बोललेलं आहे आणि शहाणं कुठल्या व्यक्तीला बोलले. आता ह्याच्यामध्ये कसं आहे, हे सगळेच विश्वासू लोक आहेत. जे लोक, जर तुम्ही आज विश्वास ठेवता की प्रभू येशू जिवंत आहे, येस प्रभू येशू जिवंत आहे. प्रभू येशू परत येणार आहे, येस परत येणार आहे. ओके, आता हा डिव्हिजन मध्ये आपण ओळखायचं कसं की आपण कुठल्या ग्रुपमध्ये आहे. हालेलुया. आपण है ना, मी स्वतः किंवा तुम्ही स्वतः, तुम्ही कोणत्या ग्रुपमध्ये, ह्या 5च्या ग्रुपमध्ये का त्या 5मध्ये, आपण कसं उभं आपण बघूया. ओके, पहिल्या जे मूर्ख होत्या त्यांनी काय केलं, फक्त दिवा घेतला, तेल घेतला नाही. आता मी जेव्हा तेलाचा विचार करतो, तेल है ना, हे एक सिम्बॉलिक गोष्ट आहे, सिम्बॉलिक है ना. तेल म्हणजे काय, आता हे झालं एक्झाम्पल, पण आपल्या जीवनात तेल ह्याचा अर्थ काय आहे, है ना. दिवा म्हणजे काय, ब्रदर्स सिस्टर्स, तो जो दिवा आहे ते म्हणजे देवाचं वचन आहे. हालेलुया. ते म्हणजे स्वतः प्रभू येशू आहे, ते म्हणजे स्वतः तुमचा विश्वास आहे. काय, दिवा. ओके, आज जर तुमच्या मनामध्ये प्रभू येशूवर विश्वास आहे तर तुमच्या हातामध्ये दिवा आहे. ओके, जर आज तुम्ही विश्वास ठेवतात की प्रभू येशू परत येणार आहे तर तुमच्या हातामध्ये तो दिवा आहे. आज जर तुम्ही तयारीला लागले आहात, तुम्हाला माहिती आहे की प्रभू येशू येणार आहे, कधी पण येणार आहे, आपण तयारी करूयात, तर तुमच्या हातात दिवा आहे. पण हे तेल काय आहे ना, पाच मूर्खांनी त्या दिवा तर घेतला, दिवा यांनी पण घेतला होता. हे तेल काय आहे ब्रदर्स सिस्टर्स, तेल म्हणजे कृती, तेल म्हणजे पवित्र आत्मा. मी परत सांगतो, तेल म्हणजे कृती. जर तुम्ही वचन तुमच्या हृदयामध्ये आहे आणि तुम्ही तसं वागत नाहीये तर तुमच्या कुपामध्ये तेल नाहीये. हालेलुया. आपण सगळे चर्चला येतो, आपण सगळे वचन ऐकतो, आपण सगळ्या आराधना करतो, सगळं होतं, आपल्या हातात कुपी आहे, तिथे तो लॅम्प आहे तो. ओके, पण ती कृती आपल्यामध्ये जर नाहीये, जर आपण ते वचन आपल्या जीवनामध्ये पाळत नाहीये, जर पवित्र आत्मा आपल्या हृदयामध्ये नाहीये, तर आपल्याकडे ते तेल नाहीये. आता आपण आपल्या मनाचं परीक्षण करूयात. जेवढं पण तुम्हाला नॉलेज आहे, जेवढे पण तुम्ही वचन वाचले आहात, जितके पण तुम्ही तुमच्या लाईफ मध्ये तुम्ही सगळे वचन ऐकले, पास्टरांनी सांगितलं, ब्रदरनी सांगितलं, युट्यूबवर बघितलं, सगळ्यांना तुम्हाला वचन माहिती आहे की 10 आज्ञा काय आहे, देव काय सांगतं, प्रत्येक वचनामध्ये काय सांगतं. आज परीक्षण करूया ब्रदर्स सिस्टर्स की आपण आज कुठल्या ग्रुपमध्ये, आज आपण जे मूर्ख आहे त्या ग्रुपमध्ये का, की आपण जे शहाणे त्या ग्रुपमध्ये आहे. हालेलुया. जर स्वतःच मी तुम्हाला जज करत नाहीये, माझ्याकडे तो अधिकार नाही, कारण जज करणारा देव आहे. ओके, मी एक व्यक्ती एका दुसऱ्या व्यक्ती समोर शो ऑफ करू शकतो, देखावा करू शकतो की मी खूप धार्मिक आहे ना, मी करू शकतो, मी माणूस आहे. पण एक व्यक्ती देवासमोर नाही करू शकत, शो ऑफ करू शकत, देखावा करू शकत नाही. पण जर तो व्यक्ती स्वतःला विचारू शकतो की बाबा यार खरंच बघ बरं, मी आज्ञा पाळतो का, तर स्वतःचं मन तुम्हाला लगेच सांगेल की मी खरंच पाळतोय का, मी खरंच जे वचन मी ऐकतो मी माझ्या जीवनामध्ये प्रॅक्टिस करतो का. मी रविवारी येतो, मी नेहमी सांगत असतो, देव फक्त रविवार नाही बघत, देव तुमचे बाकीचे 6 दिवस पण बघतो. हालेलुया. तुम्ही आज परीक्षण करा की तुम्ही कुठल्या ग्रुपमध्ये कॅटेगराइज्ड आहात, तुम्ही कुठल्या ग्रुपमध्ये फिट होतात. तुमच्या हातात दिवा आहे, तुमच्या मनामध्ये ते वचन आहे, तुमच्या हृदयात तुम्ही कानामध्ये तुम्ही ते ऐकलेलं आहे, तुम्ही रोज चर्चला जातात. पण ब्रदर्स अँड सिस्टर्स, जर आपल्यामध्ये त्याचं पालन नाहीये, ओबिडियन्स नाहीये, ओके, ओबिडियन्स हा शब्द इंग्लिश याच्यामध्ये, ओबिडियन्स नाहीये, तर ते आपल्याकडे ते तेल नाहीये. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला भीती घालत नाहीये किंवा तुम्हाला मी डाऊनफॉल करत नाहीये, पण ब्रदर्स सिस्टर्स, काळ खूप जवळ आलेला आहे. बायबलमध्ये खूप ठिकाणी, मत्तयाच्या पुस्तकामध्ये, योहानाच्या पुस्तकामध्ये, मार्कच्या पुस्तकामध्ये एकदम क्लिअर सांगितलेलं आहे, ज्या दिवशी तुम्हाला वाटेल, ओके, ज्या दिवशी तुम्हाला वाटेल की देवाचं आगमन होणार नाही, त्याच दिवशी देवाचं आगमन होईल. ओके, अजून एक एक्झाम्पल बायबल काय सांगतं, एका चोरासारखं होईल. चोर म्हणजे कसं, चोर पावलाने येतो ना, कळतच नाही. जेव्हा चोरी एखाद्या घरात तुम्ही होतात, ओके, त्या घराच्या मालकाला माहित असतं का
की आज माझ्या घरात चोरी होणार आहे? Isn't it? जर त्याला माहित असतं तर त्यांनी मोठा लॉक लावला असता, गार्ड सिक्युरिटी गार्ड बसवला असता, सीसीटीव्ही कॅमेरे बसवले असते ना ते घरमालकाने. पण जर त्या माणसाला माहितच नाहीये की बाबा आज माझ्या रात्री घरी चोरी होणार आहे, म्हणजे तो तयारीत नाहीये. बायबल सांगतो ब्रदर्स सिस्टर्स, ती वेळ आजच आलेली आहे. तुम्ही तुमच्या आजूबाजूला पहा, प्रीती ही थंडावली गेलेली आहे. तुम्ही जर आजूबाजूला पाहताल, ओके, लेकरं आई बाबाच्या अधीन नाहीये. जास्त करून प्रत्येक इंडियन एक न्यूजपेपर मध्ये एक आर्टिकल होतं, प्रत्येक तिसऱ्या फॅमिलीमध्ये नवरा बायकोचे भांडणं जास्त आहेत. जे डिवोर्स प्रमाणात जास्त जातात. डिवोर्सचं काळ आहे तेव्हा जुन्या काळामध्ये जे आता वयस्कर आहेत तेव्हा डिवोर्स हे जेव्हा जास्त नव्हते. ओके, आता काळ जास्त आहे कारण हा काळ जवळ आलेला आहे. ओके, प्रीती थंडावली गेलेली आहे. हे जे साईन्स आहेत हे सगळे देवाने आपल्याला दिलेले एक सिग्नल आहे की तिथं ते तुम्ही पाहून तुम्ही तुमची तयारी चालू केली पाहिजे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आपण पुढचं वचन वाचूया. ह्याच एक्झाम्पलचं 5वं वचन वाचू आपण. मग वराला विलंब लागला हा. व त्या सर्वांना डुलक्या आल्या व झोप लागली. ओके, सी ह्याच एक्झाम्पल मध्ये काय सांगितलंय? 5वं वचन, वराला विलंब झाला है ना. वर है ना, ह्या एक्झाम्पल मध्ये वर म्हणजे काय? देव. ओके, मी तुम्हाला म्हटलं ना की सगळ्यांनी, बऱ्याचशा लोकांनी ऐकलं असेल लहानपणापासून की देव येणार आहे बाबा है ना. पण जर विलंब झाला तर सगळ्यांना, बायबल काय सांगतो, सगळ्यांनाच डोलक्या लागल्या. ज्या व्यक्तीच्या हातात तो लॅम्प होता आणि ज्या व्यक्तीकडे तेल होतं, ज्या कुमारीकडे, सगळ्यांना डोलक्या लागल्या. जो विश्वासू आहे तो सुद्धा कम्फर्ट झोन मध्ये जाऊ शकतो. जो विश्वास आहे त्याचं सुद्धा ते ऐकून आहे ना, तो म्हणून जाऊन दे बाबा, येईल तेव्हा येईल, मी सारखंच ऐकलेलं आहे. ओके, ही जी मेंटल स्टेट आहे, हा जो विचार आहे, जो इग्नोर करतो त्या गोष्टीला, ही तेच आहे, ती डुलकी लागते. हालेलुया, येस. पण ब्रदर्स सिस्टर्स, बायबल सांगतं की आपण सिद्ध असलं पाहिजे. ओके, पुढचं वचन वाचूत आपण, 6वं वचन. तेव्हा मध्यरात्री अशी हाक आली की पहा वर आला आहे, त्याला सामोरे चला. ओके, सी, मध्यरात्री अशी हाक आली. मध्यरात्री एक्झाम्पल आहे ना. कधी पण देव कधी पण हाक. हाक हा जो शब्द आहे ना, ह्याच्या काही अजून बायबलमध्ये अशी दाखली दिली की ट्रम्पेट वाजणार आहे, तुतारी वाजली जाणार आहे. ओके, एक स्वर्गातून खूप मोठी तुतारी वाजली जाणार आहे. त्या तुतारीच्या आवाजात, त्या नादानंतर प्रभू येशूचं आगमन होणार आहे. पण तुम्हाला माहिती आहे का ही तुतारी कधी वाजली जाणार आहे? हो, कोणाच माहिती नाही. ओके, जेव्हा वर येतो. ओके, पुढचं वचन वाचूया. 7. मग त्या सर्व कुमारी उठून आपापले दिवे नीट करू लागल्या. ओके, पुढे. तेव्हा मूर्खांनी शहाण्यांना म्हटले, तुम्ही आम्हाला तुमच्या तेलातून काही द्या, कारण आमचे दिवे जाऊ लागले आहेत. ओके, पण शहाण्याने उत्तर दिले की कदाचित आम्हाला व तुम्हालाही पुरणार नाही. तुम्ही विकणाऱ्यांकडे जाऊन स्वतः करता विकत घ्यावे हे बरे. ओके, सी, ह्या जे हे 2 वचन जे होते ना, ओके, इथं त्यांना शेवटच्या क्षणाला जेव्हा तुतारी वाजली तेव्हा शेवटच्या क्षणाला त्यांना समजलं की आता प्रभू आलेला आहे. हालेलुया. आणि तेव्हा त्यांना समजलं की माझी तर तयारीच झालेली नाहीये. ओके, तर त्यांनी काय केलं? त्यांनी शहाण्या जे कुमारी आहेत त्यांच्याकडून थोडं तेल विकत घ्यायचा प्रयत्न केला. त्यांनी शेवटच्या क्षणामध्ये ट्राय केलं की बाबा चला काहीतरी करून आपण पूर्ण तयारी करू किंवा देवासाठी आपण स्वतःसाठी तयार राहू. ओके, पण ते काय झालं? ते पुरेसं पडलेलं नाहीये. ओके, ते इनाफ होत नाही. त्या 5 शहाण्याने काय म्हटलं? तुम्ही तुमचं बघा, जेथून विकत घेताल ते तुम्ही घ्या. कारण ब्रदर्स सिस्टर्स, जे पाळणं असतं, वचन पाळणं, जर एक माझा भाऊ जर वचन पाळतोय तर त्याचा फायदा मला नाही भेटणार, त्याचा फायदा त्याला भेटणार. जर माझी पत्नी वचन पाळतीये तर वचन पाळण्याचा जो आशीर्वाद आहे, वचन पाळण्याचं जे ताकद आहे, जे देवाकडून येणारं प्रेम आहे, ते तिला भेटेल, मला नाही भेटणार. हालेलुया. सगळ्यांनी वचन पाळलं पाहिजे, सगळ्यांनी. ओके, जे लहान आहेत त्यांनी, जे मोठे आहेत त्यांनी. जर तुम्ही त्रासात असता ब्रदर सिस्टर्स, बायबलमध्ये सगळ्या त्रासाचं उत्तर आहे. प्रार्थना खूप काही करू शकते. ओके, प्रार्थना समुद्र दुभावू शकते. प्रार्थना खूप मोठमोठे चमत्कार करू शकते. ओके, खूप सारे एक्झाम्पल नवीन करारामध्ये, जुन्या करारामध्ये प्रार्थना अशी गोष्ट आहे की ब्रदर सिस्टर्स तुमचं सगळं जीवन बदलू शकतं. आज तुमची परिस्थिती जरी वाईट असताल, जर तुमची आर्थिक परिस्थिती वाईट असेल, तुमच्याकडे आजार असेल,
प्रार्थना तुम्हाला त्या त्रासातून पण बाहेर काढेल आणि प्रार्थना तुमची तयारी सुद्धा करेल. तयारी तुमची आत्मिक तयारी, प्रभूच्या जवळ जाण्याची तयारी तुमची ही प्रार्थनेद्वारे होऊ शकते. हालेलुया. आणि हे एकाने नाही करायचंय, फक्त पास्टरनी प्रार्थना नाही करायची आहे, फक्त सिस्टरनी प्रार्थना नाही करायची आहे. जो कोणी विश्वास ठेवतो त्यांनी प्रार्थना करायची आहे. आणि फक्त प्रार्थनाच नाही करायची, जे तुम्ही ऐकता, जे तुम्ही वाचून तुम्ही शिकता, ते फक्त कानात, फक्त हृदयात साठवून नाही ठेवायचंय. तुम्ही ते वागायचंय. तसं काय वागायचंय, काय मग तुम्ही वचन तर ऐकतात. जर तुम्ही 10 आज्ञा तुम्ही है ना, तुम्हाला जर पाठ असतील, ओके, चोरी करू नको. मी असं म्हणत नाही की सगळं चोरटे, नो, है ना, खोटी साक्ष देऊ नको. कित्येकदा असं लोक पाहतो, जे छोटे जे तरुण असतात, तरुण, हे मी चाललो बरं का पिक्चरला, माझ्या आईने जर फोन केला की सांग मी अभ्यास करतोय, हे कॉलेजमधले पोरं करतात ना, छोटे छोटे लेकर जे करतात की बाबा मी चाललो की माझ्या आईला सांग मी फोन केला तर मी तुझ्यासोबत आहे, मी इथं नाहीये. ओके, हे छोटे एक्झाम्पल आहे. मोठ्या लोकांमध्ये पण होतं, आमच्या ऑफिसेसमध्ये भरपूर होतं की जर दांडी मारायची आली ना की साहेबाला सांगणार की साहेब आज माझं पोट दुखतंय बरं का, माझं पोट दुखतंय, मी काही येत नाही, मी असं म्हणत नाही. पण हे छोटे छोटे एक्झाम्पल आहेत. जेव्हा तुम्ही एखाद्याविषयी खोटी साक्ष जर तुम्ही जस्टिफाय करतात, ओके, खोटी साक्ष आहे. जर तुम्हाला माहिती आहे की लोभ नाही करायचा, है ना, लोभ नाही करायचा. जरी तुम्हाला एखादी वस्तू पाहून, एखाद्याची प्रगती पाहून, एखाद्या खिशामध्ये जर आयफोन आहे, है ना, ते पाहून त्या आयफोनचं सुद्धा जर लोभ येत असेल तर लोभ आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. कारण हे बायबलने आपल्याला ऑलरेडी सांगितलेलं आहे की तुम्हाला काय पाळायचंय, तुम्हाला कोणते वचन पाळायचे, तुम्हाला कोणती आज्ञा पाळायची आहे. ओके, तुम्हाला प्रीतीमध्ये राहायचंय. ओके, मी काही आठवड्यापूर्वी प्रीतीचं वचन सांगितलं, है ना. प्रीती हे सगळ्यात श्रेष्ठ आहे. सगळ्यात मोठं वचन म्हणजे प्रीती. ओके, सगळ्यात पूर्ण मनाने तुम्ही देवावर प्रीती करा आणि पूर्ण हृदयाने ना, पूर्ण ताकदीने तुम्ही देवानंतर तुम्ही तुमच्या शेजारावर प्रीती करा. जर तुम्ही आज सुद्धा जर तुमच्या शेजाऱ्यांच्या विरुद्ध किंवा तुमच्या एखाद्या फ्रेंडच्या विरुद्ध जर तुमच्या मनामध्ये राग असेल, जर तुमच्या मनामध्ये असं काहीतरी प्लॅन येत असेल की बाबा ह्याचं चांगलं नाही व्हावं, किंवा आता ह्यानी मला त्रास दिला ह्याचं पण वाईट व्हावं, किंवा ह्यानी मला शिवी दिली की ह्याचं पण पुढे पुढे जाऊन, नो ब्रदर सिस्टर्स, क्षमा करणं आपल्याला खूप गरजेचं आहे. ओके, बायबल मधलं वचन तर समजतंय, पण बायबलमध्ये हे पाळणं प्रत्येक पावलावरती, प्रत्येक क्षणामध्ये, प्रत्येक दिवसामध्ये हे आपल्या कृतीमध्ये असणं गरजेचं आहे. हालेलुया. येस, आपण पुढचं वचन बघूयात. 11-12 या 11-12. नंतर त्या दुसऱ्याही कुमारी येऊन म्हणाल्या, हा, प्रभूजी आमच्यासाठी दार उघडा. हा, त्याने उत्तर दिले, मी तुम्हाला खचित सांगतो, मी तुम्हाला ओळखत नाही. ओके, सी, बायबल सांगतं, ओके, जर शेवटच्या काळात असं होईल की सगळे म्हणतील की प्रभू माझ्यासाठी दार उघडा. प्रभू म्हणतील मी तर विश्वास ठेवला, मी तर चर्चला गेलो, मी तर आराधना केली, हा, बरोबर, म्हणून मी तुला ओळखतच नाही. कसं काय नाही ओळखत बाबा? आराधना केली, सगळं ठीक आहे, पण जाऊन तिथं तू घमंड दाखवलास, जाऊन तिथं तू लोभ दाखवला की ह्याच्याकडे आयफोन आहे, मला पण पाहिजे. ओके, आयफोन घेणं किंवा ग्रो करणं हे पाप नाहीये, पण जेव्हा मनामध्ये लोभ येतं, लोभ, ओके, पाप, ह्याच्यामध्ये डिफरन्शिएट करणं गरजेचं आहे. ओके, ते लोभ येणं, ग्रोथ होणं ही गोष्ट वेगळी. पण जेव्हा एखाद्या तो पुढे चाललाय आणि त्या व्यक्तीचा बघून एखाद्या मनामध्ये जर ईर्षा येत असेल, घमंड येत असेल, किंवा त्या व्यक्तीचं वाईट व्हावं अशी जर कोणाची इच्छा आपोआपच येते. कधी कधी जर समजा एखाद्या व्यक्तीने जर मला रागवलं असेल किंवा काहीतरी वाईट बोल असेल ना, आणि जर तो व्यक्ती प्रगती करतोय ना, ह्युमन नेचर, सैतान ते विचार टाकतो. ओके, कोणाला पण, माझ्यामध्ये पण असं सगळ्यांना टाकतो की नाही बाबा, त्या आता मला काय दिसवत नाही बाबा, है ना. पण मनात कधी कधी तोंडावर बोलतात की अरे खूप चांगलं व्हावं, पण मनामध्ये असं खटकतं की का बाबा, त्याच्याकडं ते एवढं वाईट असून का बरं त्याला भेटतं सगळं, मला का नाही भेटत आहे. ब्रदर सिस्टर्स, त्याचं त्याच्याकडं, ओके, तो 5 कुठल्या ग्रुपमध्ये तो त्याचं तो बघून घेईल. पण आपलं काय, आपण देवाच्या नजरेमध्ये कुठल्या ग्रुपमध्ये आहे? जज करणारा मी नाही, जज करणारा पालक नाही, जज करणारा देव आहे. ओके, पारख करणारा देव आहे. ओके, आपल्याला ती तयारी केली पाहिजे. हालेलुया. किती लोकांना समजतंय वचन? यस, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ओके, आपण पुढचं वचन बघूयात आता. मार्क ह्याचा 13वा अध्याय 33वा वचन. आपण काय केलं पाहिजे ना? आपण आता एवढं तर सगळं समजलं की 2 ग्रुप्स आहेत, आपलं वचन पाळलं पाहिजे है ना. पण बायबल काय सांगतं, अजून आपण काय केलं पाहिजे की ज्याच्याने आपण देवाच्या जवळ जाऊन आपण त्या शहाण्या
कुमारी जे आहेत 5, ओके, त्या ग्रुपमध्ये आपण कसं फिट होणार आपण बघूया. मार्क याचा 13वा अध्याय 33वा वचन. सावध असा, सावध असा, जागृत राहा आहा. व प्रार्थना करा, ओके, कारण तो समय केव्हा येईल आहा. ते तुम्हाला ठाऊक नाही. येस, सावध असा, बी अलर्ट, है ना, एव्हरी टाइम, म्हणजे प्रत्येक टायमाला तुमची सावधगिरी असली पाहिजे. सावधगिरी कशामधून? सावध कशात राहायचं? सावध हे राहायचं की तुमच्याकडून पाप होऊ नये. सावध ह्यासाठी राहायचं की तुम्ही ते वचन पाळण्यामध्ये चुकू नये. हालेलुया. सावध असा, हे मी नाही सांगत आहे ब्रदर्स सिस्टर्स, हे देव सांगत आहे. सावध असा की सैतान तुमच्या मनामध्ये ते विचार टाकू नये. आता बायबल अजून एक सांगतं की प्रार्थना करा, है ना, सावध असा, प्रार्थना करा. ब्रदर्स सिस्टर्स, खूपदा असं होतं, माझ्या सांगते स्वतः असं व्हायचं की जेव्हा काही वर्षांपूर्वी जेव्हा आम्ही प्रार्थनेला बसायचो ना, माणूस काय करणार, नवीन वर्षाचा नवीन निश्चय करतो की बाबा आज 1 तारीख आहे, 1 जानेवारी आहे, मी बायबल वाचायला चालू करेल, मी प्रार्थना करायला चालू करेल. पहिला दिवस होतो, दुसरा दिवस होतो, 10वा दिवस होतो, हळूहळू ते प्रार्थनेची वेळ कमी होती, हळूहळू गॅप पडतो. खूप सारे लोक आहेत जे जानेवारी महिना पारच करू शकत नाही. हालेलुया. येस. नाव बायबल सांगतं की तुम्हाला कॉन्स्टंट प्रेयर मध्ये राहणं गरजेचं आहे. जेव्हा तुम्ही कॉन्स्टंट प्रेयर मध्ये राहतात ना, तेव्हा सैतान हमेशा काही ना काहीतरी करून तुम्हाला त्या प्रार्थनेतून बाजूला काढायचा प्रयत्न करतो. मे बी तुम्हाला जगाची चिंता आणेल, तुमच्या समोर आजार आणेल, तुमच्या घरामध्ये परिस्थिती थोडीशी डिस्टर्ब करेल, है ना. योबाच्या जीवनात पण तसं केलं. योबाची तर सगळी लेकरं गेले होते. हालेलुया. एका दिवसात त्याचं सगळं समृद्धी, त्याचं सगळं श्रीमंती, त्याचे लेकरं मरून गेले होते. ओके, पण तो विश्वासात खंबीर राहिला. तो विश्वासामध्ये खंबीर राहिला, प्रार्थनेत राहिला. देवाने त्याला सगळं मल्टिप्लाय करून दिलं, दुपटीने दिलं. हालेलुया. आज शेवटचा काळ तसाच आहे ब्रदर्स सिस्टर्स. आज आपल्याला हमेशा प्रार्थनेत राहण्याची गरज आहे. जेव्हा जेव्हा तुमच्या मनामध्ये अशा विचार येतील की प्रार्थना स्किप केली पाहिजे, आज प्रार्थनेची गरज नाहीये, तर तो विचार तुम्ही काढून टाकला पाहिजे. हालेलुया. प्रार्थना करणं, सावध असणं. सावध कुठल्या गोष्टी असणं, मी परत सांगतो, सावध हमेशा हे राहायचं की जी बायबलमध्ये आपल्याला वचन दिलेलं आहे ते आपल्याकडून पाळणं होतंय का? रागाच्या भरात आपण अशी काही गोष्ट करतोय का जी देवाला नाही आवडणार? आपला इगो, घमंड आहे ना, सॅटिस्फाय होतं ठीक आहे, पण ते देवाला आवडतंय का? रागाच्या भरात, मी मागच्या वेळेस मी एक वचन सांगितलं, सेल्फ कंट्रोल आहे ना, तुमचं चित्त हे तुमच्या कंट्रोलमध्ये राहणं गरजेचं आहे. तुमचे डोळे काय पाहतात हे तुमच्या हातात असलं पाहिजे. तुमचं हृदय काय विचार करते तुमच्या हातात पाहिजे. तुमचे कान कुठली निंदा ऐकतात आहे का, है ना, तुमचे पाय कुठं जातात हे तुम्हाला माहिती पाहिजे. हे तुमच्या स्वतःमध्ये ताब्यात पाहिजे. ओके. बरेच पाहतो तरुण लोक रागाच्या भरात काही करून जातात. लेकरं आई बापाला काही पण उलट बोलतात, है ना, तरुण लेकरं भांडणं करतात. इव्हन म्हातारे लोक सुद्धा, जे असे वयस्कर लोक जे आहेत ना, ते सुद्धा काही खूप तापट असतात. बरं, काही खूप तापट असतात, कारण ते तेवढं त्यांनी सहन केलं असतं, त्यांनी जग बघितलेलं असतं. ते बोलताना खूप कधी कधी चुकीचं बोलतात किंवा एखादा टोचर असं बोलतात. ओके. हे वचन फक्त लेकरांसाठी, तरुणांसाठी नाही, हे वचन प्रभूच्या लेकरांसाठी. तिथं वयाची मर्यादा नाही. जर तुमचं वय 80 असेल तरी तुम्ही प्रभूचं लेकरूच आहात. जर तुमचं वय 1 आहे तरी तुम्ही प्रभूचं लेकरूच आहात. हालेलुया. आपण पुढचं वचन बघूयात, त्यातून आपण काय केलं पाहिजे. ओके. कलसेगास पत्र याचा 4था अध्याय 2रं वचन. प्रार्थनेत तत्पर असा व तिच्यात उपकार स्तुती करत जागृत राहा. येस. प्रार्थना तुम्हाला मी सांगितलंय ना, प्रार्थनेत तत्पर असा. आणि ते प्रार्थना करतोय, पण प्रार्थना करताना मला फक्त हेच पाहिजे, मला जगातल्या ह्याच गोष्टी पाहिजे, पैसा पाहिजे, सगळं पाहिजे, हे जगी गोष्टीपर्यंत ठीक आहे, देव तुम्हाला हे सगळं देईल. ओके. पण आज तुम्ही विचार करा ब्रदर्स सिस्टर्स, आज जे तुमच्याकडे आत्ता आहे, जे तुम्ही कपडे घातलेले, चांगले चांगले कपडे घातलेले, जे तुम्ही आज मस्त गाडीवरती किंवा जिथं तुम्ही इथं आलात, ओके, ज्या घरात तुम्ही राहता ते मे बी कित्येक लोक रेंटने राहत असतात, भाड्याने राहत असतात, पण तुम्हाला देवाने शेल्टर दिलेलं राहिला. हालेलुया. हे जे सगळं दिलंय ना, हे देवाने दिलेलं आहे. ओके. आपण प्रत्येक गोष्टीचं स्मरण, प्रत्येक गोष्टीचं उपकार स्मरण आपण देवाला दिलं पाहिजे. ओके. तुम्ही मागतात आहे की तुम्हाला आरोग्य पाहिजे, व्हेरी गुड, मी असं म्हणत नाही की तुम्ही स्वतःसाठी काय मागितलं पाहिजे, पण आजपर्यंत जे तुम्हाला दिलेलं आहे सगळं, आज जर तुम्ही श्वास घेताय ना ब्रदर्स सिस्टर्स, आज आपण ह्या सगळेजण या जिवंताच्या भूमीवर आहे, तर ते देवाची कृपा म्हणून आहे. ओके. जेव्हा तुम्ही प्रार्थना करताल, ओके, प्रार्थना ही कशी पाहिजे, कॉन्स्टंट पाहिजे.
फक्त 5 दिवसाची 10 दिवसाची नाही पाहिजे. ही कॉन्स्टंट तुमच्या जीवनामध्ये प्रार्थना आजपासून पुढे ही पाहिजे. आज जर तुम्ही हे वचन ऐकलंय आणि आज जर तुम्ही 15 दिवस किंवा 20 दिवस तुम्ही प्रार्थना करतात आणि नंतर परत तुम्ही आउट ऑफ ट्रॅक चालले किंवा परत तुमचं चित्त दुसरीकडे चाललंय, तर ब्रदर सिस्टर्स तुमच्यासाठी खूप मुश्किल असणार आहे. कारण सैतान काय करेल, तुम्हाला सारखं सारखं त्या गोष्टीतून बाहेर काढेल. आणि जर अचानक प्रभूचं आगमन झालं तर मग देव म्हणेल की मी तुम्हाला ओळखत नाही. कारण हे प्रभूचं स्पष्ट आणि क्लिअर वचन आहे. मी तुम्हाला भीती घालत नाहीये, कारण हे देवाने आपल्याला सांगून ठेवलेलं आहे. ओके, सांगून ठेवलंय की असं होणार आहे. आणि जे विश्वासू आहेत त्यांच्या समोर असा क्षण येणार आहे की तुम्हाला माहितीच नाही, आणि तो एका क्षणात येईल आणि देव रॅप्चर होईल किंवा देव विश्वासू लोकांना, जे कृतीमध्ये विश्वासू आहेत, ओके, त्यांना तो घेऊन जाईल. हालेलुया. आता बायबल अजून सांगतोय का मी का कृतीबद्दल का त्याचा जोर देतोय. ओके, हे मी बोलतोय म्हणून नाही ना. बायबल म्हणतं की तो तेल म्हणजे कृती, असं हे मी माझा शब्द नाहीये. मी तुम्हाला एक रेफरन्स, शेवटचा रेफरन्स देतो, ते किती महत्वाचं आहे बघा. ओके, याकोबाचं पत्र याचा दुसरा अध्याय 18 ते 20. कोणी म्हणेल तुझ्या ठाई विश्वास आहे आणि मला क्रिया आहेत. ओके, तर क्रिया वाचून तू आपला विश्वास मला दाखव. ओके, आणि मी आपला विश्वास माझ्या क्रियाने तुला दाखवीन. येस. पुढं एकच देव आहे असा विश्वास तू धरतोस काय, ते बरे करतोस. बरे करतो. भूतही तसाच विश्वास धरतात व थरथर कापतात. येस. पुढं अरे बुद्धिहीन मनुष्या, क्रियां वाचून विश्वास निरर्थक आहे हे समजायला तुला हवे काय. येस, क्रिया वाचून विश्वास हे व्यर्थ आहे. बायबलमध्ये एकदम क्लिअर दिलंय. जर तुम्ही विश्वास ठेवता ते ब्रदर सिस्टर्स, व्हेरी गुड, पण त्या विश्वासानुसार तुमची क्रिया असणं गरजेचं आहे. आज तुम्ही चर्चमध्ये विश्वास ठेवतात की देव जिवंत आहे, देव पवित्र आहे, सगळं आहे, पण जर तुमची कृती, तुमचं बोलणं, तुमचं वागणं, तुमचं घरामधलं वस्ती करणं, जे काय तुम्ही वागतात, ओके, जर ते तुमच्या विश्वासाप्रमाणे नाहीये, जर ते देवाला धरून नाहीये, तो विश्वास काय व्यर्थ आहे. ओके, बायबल काय सांगतं माहिती, एकदम क्लिअर सांगितलंय की भूत सुद्धा विश्वास ठेवतात. भूत ना, सैतान सुद्धा विश्वास ठेवतो की देव आहे, जिवंत देव आहे, आणि तो थरथर कापतो त्या नावाने. पण त्याच्यामध्ये आपल्यामध्ये फरक काय आहे की आपल्याकडे ऑप्शन आहे. ओके, आपल्याला फक्त विश्वास ठेवून शेवटची दशा तशी करायची आहे का, नाही. आपल्याला काय करायचं, आपल्याला ऑप्शन दिलेलं आहे की आपण त्या वचनानुसार वाचलं पाहिजे, त्या वचनानुसार वागलं पाहिजे. बायबल मागच्या सुद्धा एक वचन सांगितलं, एक वचन सांगतं की प्रभू म्हणतो की मी तुझ्या हृदयाशी, तू हृदयाच्या दारापाशी उभा आहे. ओके, मी दार ठोकत आहे. ओके, बरेचदा प्रश्न येतो की प्रभू जर तू माझ्या हृदयापर्यंत येऊ शकला, तू जर माझ्या हृदयाचं दार ठोकतोय, तू स्वतः वचन घेऊन येतोय, तर तूच का दार उघडत नाही माझ्या हृदयात. ब्रदर सिस्टर्स, ती चॉईस है ना, ते निवडणं आपल्याकडे, ते निवड आपल्या हातात आहे की तुम्हाला तुमच्या हृदयाचं दार उघडायचंय आजच्या वचनासाठी, का तुम्हाला तुमच्या हृदयाचं दार बंद ठेवायचंय. हालेलुया. हे देवानं तुम्हाला चान्स दिलेला आहे. देवानं तुमच्याकडे तो अधिकार दिलाय की तुम्ही तुमची इच्छा तुम्ही डिनाय करू शकता. इट्स युअर चॉईस. तुम्हाला असं वाटलं की नाही मला नाही चालायचं, ही तुमची इच्छा आहे. पण बायबल तुम्हाला होणाऱ्या गोष्टीबद्दल, शेवटच्या काळाबद्दल काय होणार हे तुम्हाला ऑडिट सांगत आहे. ओके, तुम्हाला सांगत आहे की ही बाजू कशी, ती बाजू कशी. चॉईस आपल्या हातात आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रभू करो आजचं वचन तुम्हाला आशीर्वादित करो आणि सर्वजण प्रार्थनेमध्ये वचनामध्ये वाढो. आमेन.